नमस्कार. मूड महानगरांचा या प्राईम टाईमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर 2 दिवस आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत. एकूण महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं संभाजीनगरचं वातावरण काय आहे हे आपण जाणून घेतोय. इथल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय. अनेक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बोलतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे छत्रपती संभाजीनगरमधले जे सगळे मतदार आहेत, जे नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतो. काय त्यांचा मूड काय आहे, त्यांच्या मनात काय आहे, सध्या ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर या संभाजीनगरमधले जे महत्वाचे नेते आहेत, या नेत्यांशी आपण संवाद साधतोय. काल आपण संजय शिरसाटांशी बोललो आणि संजय शिरसाटांची भाजपच्या बद्दलची नाराजी आपण जाणून घेतलेली आहे. पण आज आपण जे बोलणार आहोत ते म्हणजे माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब. खरं तर छत्रपती संभाजीनगर म्हटल्यानंतर जोडूनच जे नाव येतं ते म्हणजे चंद्रकांत खैरे हेच नाव येतं. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पहिली शाखा काढणं, ती वाढवणं, इथे जाळं पसरवणं, हे जे बाळासाहेबांचं पहिलं एक स्वप्न होतं, त्याला ज्यांनी इथं आकार दिला त्या पहिल्या फळीतले चंद्रकांत खैरे सर आपल्या बरोबर आहेत. सर, एक सगळ्यातच थोडक्यात जाणून घ्यायचं आहे, पण सुरुवात आधी आपण इथल्या निवडणुकीच्या वातावरणाने करूयात आणि मग मला बाळासाहेबांच्या त्या सगळ्या जुन्या आठवणींकडे यायचं आहे. सध्या सगळी खिचडी झालेली आहे, ती राजकारणाची झाली आहे. आणि एकूण महापालिका म्हणजे निवडणुका का घेतो असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कसं बघताय? खरं म्हणजे आजकालचं राजकारण, निवडणुकीचं राजकारण पण खूप अत्यंत वाईट झालं. पैशाचं राजकारण, पैसे देऊन त्यांना बोलवणं आहे, मतदान करा म्हणून सांगणं आहे किंवा त्या उमेदवाराला पैसे देऊन खाली बसवणं आहे, हे सगळे प्रकार जो चालला आहे तो खूप मोठा प्रश्न झाला. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी घरोघर पैसा वाटप केला आमच्या विरोधकांनी आणि सांगितलं तुमच्याकडे किती 5 मतदान आहे, हे काय 25,000 रुपये, तुमच्याकडे 6 आहे 30,000 रुपये, असं वाटून पैशाचा उत्माद केला आणि त्या पैशाच्या जोरावर ते निवडून आले. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी स्वतः काम करायचं नाही, पैसे वाटप करायचे, हे राजकारण बरोबर नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे का म्हणायचे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण लोकांची 80% समाजसेवा, 20% 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. आणि त्यासाठी ते म्हणजे 80% समाजसेवा म्हणजे राजकारण कमी, पण 80% समाजसेवा करणं म्हणजे तुम्ही लोकांची सेवा करा, लोकांचा आशीर्वाद घ्या. नगर पिता जे पूर्वी म्हणायचे, तर ते प्रबोधनकारांनी तो नगर पिताचा हटून नगरसेवक करा, सेवक बना त्यांचे. आणि आम्ही सेवक म्हणून काम करतो. हे सेवक म्हणून काम करत असताना मी तुम्हाला सांगतो की खूप चांगलं 1988ला आमची पहिली महापालिका निवडणूक आली, त्यावेळेस शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आम्ही 27 नगरसेवक निवडलो आउट ऑफ 60. त्यामुळे ते वातावरण एकदम शिवसेनामय झालं. आणि त्याच्यानंतर मग सावेसाहेब आमच्यामध्ये आले, मग 28 झालो, तरी आमचा महापौर त्यावेळेस त्या पहिल्या वर्षी झाला आणि दुसऱ्या वर्षीपासून सावेसाहेबच महापौर झाले आणि नंतर मग सतत महापौर होत गेले. म्हणजे शिवसेनेची सत्ता राहिली. काही लोक फुटले जरी होते तरी पण त्या ठिकाणी आमची शिवसेनेची सत्ता कायम राहिली आणि शिवसेना प्रमुखांचा पदस्पर्श लागल्यानंतरच ते झालं, बाकी काही नाही. आणि ह्या सगळं करत असताना लोकांचा विश्वास शिवसेना प्रमुखांच्यावर प्रचंड होता, प्रचंड होता. बाळासाहेबांनी हात वर केला की ते नाही, आपण मतदान शिवसेनेलाच करायचं, इतकं लोकांनी मानलं होतं. आजही शिवसेना प्रमुखांच्या नावानेच मतदान मिळत आहे. आज उद्धवसाहेब जरी त्या ठिकाणी आमचे नेते जरी असले, ते भाषण करतात, बोलतात, आमचं संघटन करतात, जवळचं हे करतात, कंट्रोलिंग करतात, सगळं करतात, पण नाव मात्र शिवसेना प्रमुखाचंच आहे. आणि त्यांचे ते शिवसेना प्रमुखांचं नावच उद्धवसाहेब पुढे घेऊन जातात, इतकं मात्र खरं आहे. आणि म्हणून हा एक प्रकारचं जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राजकारण तर होतंच आणि प्रत्येक ठिकाणी राजकारण व्हायला लागलं. इथल्या संभाजीनगरच्या राजकारणामध्ये आम्ही फक्त म्हणजे त्यावेळेस हिंदू मुस्लिमच असं व्हायचं. नंतर मग आम्ही निवडून आल्यानंतर मग मात्र साहेबांनी सांगितलं ना की आता कोण तुम्हाला ज्या लोकांनी मतदान केलं असेल त्यांची सेवा करायचं असं नाही, तुम्ही सर्वांची सेवा करा. तुमच्या वार्डातील प्रभागातील जितके पण लोक असतील त्यांची सेवा तुम्ही करा, कारण ते तुम्ही त्या पूर्ण प्रभागाचे तुम्ही नगरसेवक झालात. आणि असंच जर पाहिलं तर आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी संपूर्णपणे म्हणजे हळूहळू मग तिथे आपली लोकसभा आली, मग सावेसाहेब महापौर होते,
त्यांनाच तिकीट दिलं होतं. मशाल चिन्ह त्यावेळेस पहिलं मशालच हो. होतं आमचं. आणि नंतर मग ते निवडून आले. नंतर मी 1990ला पहिला हिंदू आमदार इथून झालो. 1990ला बरोबर. पहिला हिंदू आमदार झालो. लोकांनी प्रचंड मतदान केलं, प्रचंड मतदान केलं. नंतर 95ला पण मी परत मला साहेबांनी उभं केलं, निवडून परत आलो निवडून आले. आणि मी महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झालो. माझ्या मते 5 टर्म वगैरे तुम्ही निवडून आले, 4-5 नाही, 2 टर्म मी लोकसभा, हा. 2 टर्म मी विधानसभा. विधानसभा, त्यात 5 वर्ष मी कॅबिनेट मंत्री, बरोबर. नंतर मग 4 वेळेस म्हणजे 20 वर्ष मी खासदार दिल्लीला. बरोबर. आता शिवसेनेचा मी नेता तर आहे, पण तो अनुभव माझा दांडगा आहे आणि त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून चाललं. पण आता राजकारण इतकं बदलत चाललं, कोण कोणाला शिव्या देतं, कोण कोणाला काय करतं, कोण कोणाला म्हणतं, हा त्याच्याबद्दल बोलतो, तो त्याच्याबद्दल बोलतो, तो त्याच्याबद्दल बोलतो. ते मी सगळं बरोबर आहे. राजकारण बदलतंय, राजकारण गढूळ झालंय, गढूळ झालं. हे सगळं अगदी खरं आहे. तुम्ही आता जसं म्हणलात की म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण, हे सूत्र तेव्हा होतं, आता ते गळून पडलं, आता ते राहिलं नाहीये, आता ते उलटं झालं. उलट झालंय. पण तरीही या निवडणुकीकडे बघण्याच्या आधी थोडंसं आपल्याला आता ज्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये डोकावत असताना असं जाणवलं की महाविकास आघाडी कुठे आहे, शिवसेना कुठे काम करते, उद्धव ठाकरे मैदानात दिसले नाहीत ना, नाही, काँग्रेसचे कोणी दिसले, नाही, असं का झालं? एक सांगतो मला, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मुंबई बाकीचा तो परिसर पूर्ण, हा परिसरामध्ये राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र येण्याचा प्रक्रिया सुरू झालेली आणि ह्या नगरपालिका आमच्याच याच्यावर सोडल्या होत्या त्यांनी. मग आम्ही त्या ठिकाणी या शहरात आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त एकच नगरपालिका आली, ती म्हणजे फुलंब्रीची. बरोबर. बाकी तर मग सगळ्या नगरपालिका आमच्या हातातून गेल्या आणि त्यात कशामुळे गेल्या असेल म्हणजे 30-30 हजार रुपये एकेका मतदाराला. एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे, त्यांनी त्या ठिकाणी 30,000 रुपये एका छोट्या नगरपालिकेमध्ये वाटले अध्यक्षपद, फक्त प्रश्न. बाकी त्या नगरपालिकेतून काही उत्पन्न नाही, काही नाही, फक्त प्रेशरसाठी केलं आणि ते केलं. अशा ठिकठिकाणी कोणी 15,000, कोणी 20,000, कोणी 10,000 असे पैसे वाटून त्या ठिकाणी हे निवडून आले. म्हणजे याचा अर्थ हे काही प्रामाणिकपणे त्यांनी निवडून हो, आले पण नाही. ते कायम असंच म्हणतात की जेव्हा आम्ही निवडून येतो हम्म. तेव्हा आमचे विरोधक असं म्हणतात, एक तर ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, नाही तर पैसे वाटप झाले. आता तुम्ही म्हणताय पैसे वाटप झाले, 100%. त्याचं तुम्ही काही पुढे आणतच नाही, त्याच्यावर कधी ना त्याचं काही पुरावा समोर आणता. उद्या नाही, असं नुसतं म्हणण्यामधनं काही अर्थ राहत नाही. नाही, तसं पुरावे सुद्धा सादर केले त्यावेळेस असं, पण ते पुरावे ग्राह्य धरत नाही आधी सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी. ठीक आहे, चालतं असं सोडून देतात. पण खरं म्हणजे असं काही लोकांनी पकडलं पण ते त्याचा रिस्पॉन्स देत नाही गव्हर्नमेंट, म्हणजे अधिकारी देत नाही आणि म्हणून ते राहून जातं. नाही तर आज सर्व लोकांना माहीत आहे की ह्या नगरपालिकेमध्ये म्हणजे त्या फुलंब्रीच्या किंवा सिल्लोडच्या किंवा बाकी वैजापूर, गंगापूर, कन्नड सगळी काय या सगळ्या नगरपालिकेत जो पैसा चालला, प्रचंड पैसा, हा पैसा वेगळा देतो, तो त्याच्यापेक्षा 4 पैसे जास्त येतो, असं सगळं चाललं. म्हणजे तुम्ही पैशावर निवडणुका जर जिंकत असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे. खरं म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही काम करा आणि लोकांनी मग तुम्हाला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. नाही, खरोखर चांगलं काम केलं म्हणून मी याला परत निवडून देतो, असं काही झालेलं नाही, झालं होत नाही. बरं, आता एकूण शहरातलं वातावरण या निवडणुकीच्या दृष्टीने काय वाटतंय? म्हणजे यातली एक चांगली बाजू अशी आहे की आदित्य ठाकरेंनी प्रचाराचं नारळ संभाजीनगर मधनच फोडलं, तेही पायी 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 पायी. पायी पायी ते आले आणि आमच्या गुलमंडीवर जे आता आपल्याला जायचं आहे तिथे गुलमंडीवर त्यांनी त्या ठिकाणी ते नारळाचं फोडलं. कारण आमचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल, त्यांचा पुतळा आहे तिथे जाऊन तिथे नारळ फोडलं पाय पडले आणि आता तिथून सुरुवात झाला प्रचार. आणि लोकांना माहीत आहे की बाबा आपण हे सगळं म्हणजे लोकांना विश्वास आहे की ठाकरे परिवारातील वंशज त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्यामुळे त्या ठिकाणी मोठी महानगरपालिका हे येऊ शकते ही, आणि हे लोकांना विश्वास आहे. परंतु हे मध्येच पैसे वाटप, भांडणं करणं हे तर काही बरोबर नाही. अगदी खरं आहे. पण आता पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे किंवा पुन्हा एकदा आदित्य ठाकरे किंवा सध्या डबल इंजिन लागलेलं आहे राज ठाकरेंचंही, त्यामुळे अशा काही सभा इथे अपेक्षित आहेत? माननीय उद्धव साहेबांची 10 तारखेला सभा आहे. बर. आता आदित्य साहेब येऊन गेले म्हणून त्यांची सभा नाही आहे. बरोबर. आता अमितजी किंवा मग राजसाहेब हे मुंबईत सगळ्या सभा घेणार. हो. त्यांनी ठरलेले, त्यांनी 6 सभा त्या ठिकाणी जॉईंटली होणार. बरोबर आहे. आणि त्यामधली 11 तारखेची पहिली
सभा आहे हो. शिवाजी पार्कची. बरोबर. आणि ही जी आता म्हणजे आता आमची उद्धव साहेब सभा झाल्यानंतर मग बाकी आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या सभा आम्ही घेऊ बाकी. बर. आता पूर्वीच्या म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये आपण मागे डोकवलं तर खान की बाण यावर निवडणुका व्हायच्या. आणि त्याचं कारण सांगतो मी. हा. का इथे रजाकारांचा पगडा होता, निजामाचा पगडा. रजाकारांनी त्या ठिकाणी रजाकारी खूप केली, लोकांचे घरं लुटले वगैरे वगैरे सगळं केलं. आणि त्यामुळे लोकांना चीड निर्माण होते. बाबा आपण काय करता, हिंदू एकवटले आणि मुस्लिम तिकडे एकवटले होते. मग हिंदू एकवटले त्यामुळे ते इथे HM चालायचं. मग ते खान की बाण असं चालायचं. पण त्याच्यानंतर मग हळूहळू चित्र बदलत गेलं. जसं मी सरकारमध्ये होतो, मी पालकमंत्री होतो या जिल्ह्याचा. आणि रिमोट कंट्रोल माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता. मनोहर जोशीजी आणि मुंडे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो, कॅबिनेट मंत्री म्हणून. पण इतकं असताना मग आम्हाला ते एकदा मंत्रिपदावर गेल्यानंतर मग कोणाला काही बोलता येत नाही. म्हणजे त्यावेळेस तू हाय आम्ही तुझं काम करत नाही का, असं हे नाही आहे. आणि साहेबांनी आधीच सांगितलं होतं की कोणी तुमच्याकडे आला नंतर त्याचे काम करायचं. त्या उद्देशाने आम्ही ते काम करत गेलो. त्याच्यामुळे तो हा थोडा मुद्दा डायल्यूट होत गेला. डायल्यूट झाला. आणि आता तर चित्रच बदललंय. आता तर तुम्ही संभाजीनगरातनं 7 ते 8 मुस्लिम उभे केले आम्ही. उभे केलेले आहेत उमेदवार. त्याचं कारण असं आहे साहेब, एका प्रभागामध्ये 40,000, 35,000, 38,000 असं प्रभाग आहे मतदारांचा. त्या मतदारामध्ये कुठे 10,000, कुठे 15,000 असे मुस्लिम बांधव आहेत. बाकीचे काही वेगळे धर्मीय लोक आहेत. पण इतके 10-15 हजारचं एकदम पॉकेट आहे. समजा इथे 4-5 हिंदू उभं राहिले तर तो मुस्लिम त्या ठिकाणी एकटा निवडून येईल. पण त्यांचं ते असं होऊ नये म्हणून आमचे काही शिवसेनेचे मुस्लिम कार्यकर्ते त्यांनी हा सांगितलं आम्हाला तुम्ही उभं करा, आम्ही निवडू. म्हणून ते त्या प्रकारे तिथे लोक त्या ठिकाणी आम्ही उभे केले. आणि हे सगळेच पक्ष करतात, आम्हीच नाही, सगळेच पक्ष करतात. नाही, तुमचं कारण हे आहे की सध्या हिंदुत्व सोडलं असं नाही. हिंदुत्व आम्ही कधीच सोडत नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे. आता हे हिंदुत्व पण आहे, हिंदुत्व कसं मोठं आहे का नाही, जवळच आहे. आम्ही सगळे घरात माळा वगैरे सगळं. पण हे सगळं इतकं मजबूत हिंदुत्व नाही. हिंदुत्व सोडलं तुम्ही याची टीका याच्यासाठी होते की जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होतात तेव्हा तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लावायला तुम्ही तयार नाही झालात. तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लावलं. तुम्ही सभांमधनं माझ्या हिंदू मातांनो भगिनींनो असं नाही म्हणतात ना, उद्धव साहेब म्हणतात. आताही नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात माझ्या हिंदू भगिनींनो मातांनो नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाहीत. नाही, तसं नाहीये. हे सोडावं लागलं तुम्हाला. नाही, सोडावं लागलं नाही. जर समजा संयुक्तिक प्रचार असेल तर त्या ठिकाणी तसं होईल. पण शेवटी शिवसेना, पण कोणी त्यांचा बाणा सोडला नाही, कोणी शाहू फुले आंबेडकरांचा बाणा सोडला नाही. बरोबर. पण आम्ही त्या ठिकाणी आमचा बाणा तोच होता आमच्या ह्याच्यामधला की मतदार हिंदू बंधू आणि माता असं म्हणायचं. आणि स्वतः त्या ठिकाणी जे साहेबांचं वाक्य तेच वापरलं. आता ह्यामध्ये काय झालं की आता का हे झालं, हे होण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आम्ही शिवसेना भाजप युती होती, आमची बैठक मातोश्री झाली होती की 2.5 वर्ष शिवसेनेला द्यायचं, 2.5 वर्ष भाजपला द्यायचं, हे मुख्यमंत्रीपद ठरलं. अमित शाह साहेब आले, आम्ही सर्व नेते तिथे एकत्र आलो. आणि तिथे आल्यानंतर आमची चर्चा झाली. मग त्यांनी आतमध्ये साहेबांच्या स्मृतीचं दर्शन केलं अमित शाह, आणि तिथे चर्चा झाली. आणि त्यांनी येऊन सांगितलं बाबा आपण 2.5 वर्ष ठरलं आपलं. हे ठरलं. नंतर त्या ठिकाणी वरळीला मोठा कार्यक्रम पण झाला. आणि आम्ही सांगितलं चला बरं झालं, युती झाली, 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला आपले मुख्यमंत्री बसतील, पुढे मग भाजपचे मुख्यमंत्री बसतील, ठीक आहे. पण हे सगळं बंद दारात झालं. नाही, बंद कारण नाही. आम्हाला येऊन सांगितलं त्यांनी 2.5 साल अभी अपना मुख्यमंत्री बनेगा, आपका हमारा 2.5 साल बनेगा, असं स्वतः अमित शाह आम्हाला बोलले ना, सर्व नेत्यांना. नमस्कार चमत्कार झाला, चर्चा झाली. मग ते चहा पाणी केलं. नंतर मग ते वरळीला गेलो. वरळीला त्या ठिकाणी मग हातात हात घेऊन मोठा कार्यक्रम झाला. पण त्याच्यानंतर 8 दिवसातच त्या ठिकाणी असा निरोप आला की आम्ही एकट्यात लढू, एकट्यात 5 वर्ष आम्ही घेऊ, आम्ही तुम्हाला देणार. पण 5 वर्ष ऑलरेडी त्यांनी घेतले होते, देवभावानी 5 वर्ष घेतले होते. पण असा निरोप आला. त्याच्या आधी संयुक्त ज्या सभा झाल्या त्या सभातनं नरेंद्र मोदी बोलत होते, अमित शहा बोलत होते की 5 वर्ष मुख्यमंत्री भाजपचा असेल. तेव्हा स्टेजवर उद्धव ठाकरे होते.
तेव्हा का नाही त्यांनी आक्षेप नाही नाही घेतला? नाही. तसं नाही. मग आक्षेप घेतला म्हणून तर ती बैठक झाली मातोश्रीमध्ये. मातोश्रीमध्ये जी बैठक झाली ती अमित शाह साहेब आलेत ना, अमित शाह साहेबांनी त्याने ही चर्चा झाल्यानंतर अडीच वर्ष घ्यायचं ठरलं. मग 2.5 वर्ष त्यांचे, 2.5 वर्ष आमचे. असं झाल्यानंतर मग परत त्यांनी 5 वर्ष काही दिवसानंतर मग फोन केला, की कधी बसायचं काय नाही म्हणे आमचं विचार असा आहे की पूर्ण 5 वर्ष आम्ही घेणार. मग ते ठाकरे कधी कोणाला झुकत नाही समोर. ठाकरेंचा मान तोच आहे ना. आणि म्हणून त्यांनी सांगितलं नाही, आम्ही नाही करत, नका करू जा. आम्ही शांत राहू. मग आम्ही शांत राहिलो. सरकारमध्ये गेलो नाही. आणि जवळपास 15, 20, 25 दिवस झाल्यानंतर मग आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं, आपलं हे बरोबर नाही असं. सरकार असं वाऱ्यावर सोडता येत नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यावेळेस महाविकास आघाडी बनली. आणि मग ते मुख्यमंत्रीपद उद्धव साहेब म्हणे, की मी कोणाला तरी देईन. मग अर्थात एकनाथ शिंदेला द्यायचं होतं. परंतु नंतर मग त्यांनी सांगितलं, नाही एकनाथ शिंदे खूप म्हणजे ज्युनियर आहे. माझे मंत्री त्याच्यापेक्षा मोठे 4-4, 5-5 टर्मचे मंत्री आहे. म्हणून ते जर ॲक्सेप्ट करणार नाही ना, तर तुम्हीच व्हा. पण उद्धव साहेबांना गळ घातली आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मग हा जळफळाट काही लोकांना झाला. आणि तिथून ते सुरुवात झालं. त्यात आमचे म्हणजे आपले नागपूरचे देवभाऊ हे इतके अग्रेसिव्ह झाले, की त्यांना म्हटलं नाही, माझं खुर्ची गेली, कशाला करायचं. आणि मग त्यांनी तो जोर मारला. आणि मग त्याच्यानंतर हे फाटाफुटीचं राजकारण केलं. मग शिवसेनेचे जवळपास 40 लोक फोडून टाकले. म्हणजे 50-50 खोके घेऊन, आपल्याला माहिती आहे खोके म्हणजे काय. खोके घेऊन हे झाले, शिवसेना फोडून टाकले. बलाढ्य संघटना देशव्यापी जगभरात माननीय बाळासाहेबांचं नाव, या शिवसेनेचं नाव, ती संघटना ह्या दोघांनी म्हणून फक्त सत्तेच्या लालसापोटी फोडून टाकली. पण मग असं चित्र का झालं? म्हणजे आज बाळासाहेबांवर, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर, पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा जो ग्राफ आहे हा जास्त वरचा चढता राहिला. हे चित्र आता महाराष्ट्र बघतोय. आणि आता त्या देखील ज्या लढाई आहेत या आता या दोघांसाठी अस्तित्वाच्या बनल्या आहेत, की मग खरी शिवसेना कोणाची? उद्या जर का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक जास्त निवडून आले मुंबईमध्ये, नाही तसं नाही. त्याचं कायदेशीर स्वरूप असं आहे, की हे अजूनही सुप्रीम कोर्टात प्रकरण चालू आहे. कधीही कोणत्या ते वेळेस चालू राहू देत, पण लोकांनी स्वीकारलं नाही का मग नाही एकनाथ शिंदेना? स्वीकारलं म्हणजे कसं म्हणजे झालं, तुम्ही 50 आज खोके 40 म्हणलात, नाही, आता 40 मातब्बर आमदार गेले. तर समजा आता उदाहरणार्थ तुम्ही ज्यांच्याकडे जाऊन आले ते गेले, तर त्यांचा प्रभाव आहेच ना. त्यांचा प्रभाव त्या मतदारसंघात असतो म्हणून त्यांनी ते मग सत्ताधारी मग ते पैशाचं वाटप, मग जास्त हे करणं ते करणं, त्यांना पद देणे, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या भागाचा विकास करणे, शिवसेनेने पैसे वाटप कधी केले नाही. कधीच नाही केले. आजही आम्ही त्या ठिकाणी, आता आम्ही सोलापूरला जाऊन आलो, बाकी आम्ही सगळीकडे जातो, लातूर जातो, इथे पण लोक पैसे मागतात. आपण शिवसेना कधी पैसा देत नाही, पैसा घेत नाही, देत नाही, काही करत नाही. आपण आपल्या शिवसेना या नावावर त्या ठिकाणी निवडणूक लढवायची. हे असं आजपर्यंत चाललं आणि पुढेही चालू शकतं. बर, आपला मुद्दा सुरू झाला होता तो मुस्लिम उमेदवार उभे केले याच्यावर. रशीद मामू हा एक उमेदवार सध्या उभा केलाय तुम्ही, हा, ज्याचा तुम्ही कडाडून विरोध केला. तो उमेदवार 1995च्या जे काही बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये सहभागी असणार, त्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी द्यावी. तुम्ही विरोध करताय आणि अंबादास दानवे म्हणतायत त्यांनी उमेदवारी दिली. काय चाललंय हे? खरं म्हणजे माझा विरोध का होता, विरोध का आहे अजूनही, मी त्याच्या वार्डात जाणार पण नाही. मी का विरोध आहे माझा, आम्ही ज्यावेळेस 17 जानेवारी 1986ला समान नागरिक कायद्यासाठी मोर्चा काढला होता, त्या मोर्चाच्या वेळेस आम्ही नवीन शिवसेना होती. जवळपास 150 रिक्षावाले आमच्या रिक्षामध्ये रिक्षा लावून त्यांनी स्वागत म्हणजे आमच्याबरोबर होते. नवीन सगळे कार्यकर्ते होते. आणि मग हे जय भवानी जय शिवाजी, मग बाकीच्या आपल्या घोषणा या सगळ्या होत्या. त्या सिटी चौकामध्ये आल्यानंतर, सिटी चौक जो एरिया आहे तिथे आल्यानंतर मशिदीतून दगडफेक झाली. आणि दगडफेक करणारे हे होते, आणि त्यांनी दगडफेक केली म्हणून आणि बाकीचे सगळे लोक. मग मला रात्री अटक झाली आणि दंगल खूप मोठी झाली म्हणून तुम्हीच त्या ठिकाणी दंगल घडवली. तुम्ही त्या ठिकाणी हे म्हटलात की जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान. मग मला त्याला काय वाईट आहे, आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्हाला पाकिस्तान नाही पाहिजे, मग त्यांना पण नाही पाहिजे. पण हे सगळं वाढत गेलं प्रकरण. आणि त्याच्यानंतर मग आमच्या सुभाष पाटलांचे जिल्हा प्रमुख होते, त्यांना पण राजसुखात टाकलं. मग आम्ही सगळे परत सिटीकडे गेलो. मला तुम्ही 5-6 दिवस जेलमध्ये टाकला, मी जाऊन आलो, आमच्या बरेच कार्यकर्त्यांना जेल. पण आता सगळं शांत झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सुभाष पाटलांना तुम्ही हे करता. मग ते म्हणे नाही थांबा, तुमचं काय म्हणणं आहे.
ज्या माणसाने दगडफेक करून सुरुवात केली त्या माणसाला काय केलं नाही तुम्ही. मला पत्र द्या, पत्र ताबडतोब दिलं आणि त्याला मग 1 वर्ष मिसामध्ये गेला होता, राजसुखात गेला होता जशीद मामा. हे महत्त्वाचं होतं. आणि ज्यावेळेस त्यांना ते आमच्याकडं म्हणजे उद्धव साहेबांकडे आमचे अंबादासराव दानवे उत्साही आमचे नेते, ते त्यांना घेऊन गेले. तुमचे लाडके नेते होते पहिले, म्हणजे आता पण आहे, पण मीच त्यांना मोठे केलेले आहे. आणि ते त्यांनी साहेबांकडे घेऊन गेले डायरेक्ट, मला न सांगता. मला सांगितलं असं, मी सांगितलं असतं की याला नका घेऊ, दुसरे आपले बरेच मुसलमान आहे, आमचे कार्यकर्ते खूप आहे ना मुसलमान. रब्बानी नावाचा आहे, हिदायत नावाचा आहे, वहाब नावाचे आहे, असे कार्यकर्ते खूप आहे आमच्याकडे. त्या कार्यकर्त्यांना आपण मोठे करू ना, याला काय मोठं करायचं. तरी पण त्यांनी ते त्यांना घेऊन गेल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला. पण तो मुद्दा त्या ठिकाणी ह्या संजय शिरसाट आणि त्यांच्या गटाने, त्यांच्या नेत्यांनी हा मुद्दा उचलला की हे मुसलमानाच्या याचे गेले, अशा लोकांना घेतलं. तेच नाही तर भारतीय जनता पार्टीने सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तो मुद्दा उचलला. तुम्ही आणि इथं कोलीत आणि दिलं. आणि आणि तो उचलल्यानंतर मग मला बोलावं लागलं. आणि लकीली या ठिकाणी फॉर्म भरायला आला तो. तर त्यावेळेस मी त्याला नाही, बात नाही करता म्हणते, मग तुमको तिकीट नाही मिळणार तुम्हाला, असं म्हटलं मी खालीच. आणि मी जोरात विरोध केला होता. ती भूमिका माझी स्पष्ट आजही आहे, पुढे पण राहणार, की असं नाही पाहिजे म्हणून. आणि त्यांनी नंतर मग ते पुढे हा मुद्दा इतका वाढत गेला की ते हे म्हणजे खरं म्हणजे म्हणून तिकीट द्यायचंच नव्हतं. पण तिथे अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी ते तिकीट दिलं त्याला. पण हरकत नाही, तिकीट दिलं, उभे राहिले, सगळं काय. त्याचं कारण असं आहे की ते त्या प्रभागामध्ये एस टीचा कॅन्डिडेट पाहिजे होता. एस टी कॅन्डिडेट मिळत नाही लवकर. आणि तो मुस्लिम असून तो एस टी होता. त्याच्या आधी तो महापौर होता, त्यावेळेसही तो एस टी एकटं निवडून आला होता, म्हणून तो महापौर झाला होता. आता 2 जण आहेत, पण 2 जणांमध्ये त्या ठिकाणी यांनी त्या भागामध्ये काही मग याला कार्यकर्त्यांनी बोलून त्या ठिकाणी तिकीट विकीट दिलं आणि ते सगळं झालं. हा माझा विरोध तो होता की बाबा याला करू नये म्हणून. आणि यांनी ज्यावेळेस आपल्या पहिल्या मोर्चावर दगडफेक केली होती आणि आपलं दंगल घडवली होती, त्याला घ्यायचं नाही असं माझं स्पष्ट होतं. पण इथे घेण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी पण याच्यातनं थोडक्यात मेसेज काय जातोय मेसेज तर असं नाही आणि अंबादास दानवे खैरेंचा आता ऐकेन असे झाले, हा मेसेज गेलाय. नाही, ऐकेन असं झालं ते बरोबर आहे. त्यांना वरिष्ठांचा खूप मोठा आशीर्वाद आहे, पाठबळ आहे म्हणून ते. पण मला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. पण शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद असल्यामुळे माझं थोडं दबकतात मग बाकी सगळे. अरे बाळासाहेबांचा आहे. परंतु इथे आता नवीन आहे. उद्धव साहेबांनी त्यांना थोडंसं चान्स दिला तर उद्धव साहेबांना पण माहीत नव्हतं हे असं झालं म्हणून. कारण उद्धव साहेब मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप बिझी होते, म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब. त्यामुळे हे इकडे काय झालं त्यांना काहीच माहीत नव्हतं. हा प्रकार आहे. नाही तर ते अंबादासने ऐकलं नाही म्हणजे अंबादासने हटकून केलं असं काही म्हणता पण येणार नाही, परंतु म्हणावं लागेल. आता तुम्ही राज ठाकरेंचा उल्लेख केला. राज उद्धव आता एकत्र आलेत जवळपास 19 वर्षांनी. कसं बघता या दोघांच्या एकत्र येण्याकडे आणि त्यामुळे काय बदल तुम्ही बघता? तुम्हाला मी एकच सांगतो की मी मंत्री होतो, मी आमदार होतो. आमदार असताना सुद्धा माझे सगळ्यांशी संबंध चांगले होते, म्हणजे दोन्ही बंधूंशी. आणि नंतर मंत्रीपद मिळाल्यानंतर मग ते दोन्ही भाऊ त्या ठिकाणी चर्चा करायचे, बोलायचे, कामं सांगायचे. आणि त्यावेळेस मी त्यांच्या अंडर कामच केले दोघा भावाच्या आणि अनेक वर्ष. आणि असे खूप चांगले रिलेशन्स होते दोन्ही भावाच्या बद्दल, माझे रिलेशन चांगले होते. आणि नंतर मग मी खासदार झाल्यानंतर सुद्धा माझ्या एका फॉर्म भरायला ते स्वतः राजसाहेब आले होते. म्हणजे असं हे करता करता म्हणजे त्या ठिकाणी पण नंतर जे काही पुढे झालं असेल ते नंतर मग पुढे आपसात ते झाल्यामुळे थोडं वाद निर्माण झाला असेल. नंतर मग ते, पण त्याच्यानंतर आम्ही दुःखीच झालो, दोन्ही भाऊ एकत्र पाहिजे. पण आता तो काळ आता आला आहे. 20 वर्षानंतर का होत नाही की उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आले. आम्हाला खूप आनंद वाटला. म्हणजे सगळ्यात जास्त मला आनंद झालेला आहे, कारण मी दोघांच्या अंडर काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आता हे 11 तारखेच्या मीटिंगची आम्हाला खूप उत्सुकता होती. त्याच्या आधी पण जे झालं होतं ना, त्यावेळेस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी बोललो, भेटलो. आणि 2-4-5 वेळेस म्हणजे असे कार्यक्रम झाले. तर हळूहळू हा अधिकृत कार्यक्रम आता 11 तारखेचा आहे आणि खूप बदल होणार. पण महाराष्ट्रामध्ये हे जे चाललं ना, या दोन्ही शिवसेना, शिंदे गट, भाजप, नंतर दादा गट, हे सगळं त्या ठिकाणी लोकांना कंटाळले. तुम्ही जर TV पाहत बसलायचं ना, तो याच्यामध्ये बोलतो, तो त्याच्यावर बोलतो, तो त्याच्यावर, त्यांचंच चाललं होतं. म्हणून त्याने लोक कंटाळले. लोक म्हणते हे काय चाललं. म्हणून मराठीचा मुद्दा जो आपला नेहमीचा आहे, ओरिजिनल मुद्दा, तो शिवसेना प्रमुखांनी सांगितलं. मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना स्थापन झाली, ते त्यांनी टिकवली. आणि शिवसेना एका मराठी माणसानं त्या ताट मानकून हे केलं.
आज तीच परिस्थिती परत एकदा आली. म्हणून ह्या दोन्ही बंधूंनी आल्यानंतर मला या दोन्ही बंधूंच्यामुळे कारण की मराठी माणूस तर टिकेलच. पण भाजप असं म्हणतंय की दोघंही मुंबई तोडण्याचा जो डाव होता, तो डाव आता फेल्युअर होणार. ते होता डाव, बिलकुल होता. मला माहिती आहे ना, मला तुमच्याकडनंच कळलं म्हणजे समजा की हे असा डाव आहे म्हणून. पण तुम्हाला मी सांगतो की म्हणजे असा वेगळाच डाव होणार होता. म्हणजे मराठी माणूस कुठे जाणार? पण ते विदर्भवाले म्हणतात की पण गेली 10 वर्षांची सत्ता आहे, पण मग ती काही फुटली नाही, मुंबई काही तुटली नाही, गुजरातकडे गेली नाही. नाही, प्लॅन चालला होता. म्हणजे तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्लॅन चालला होता की बघ कसं हे करायचं. म्हणून तर ह्या बिल्डिंगमध्ये फक्त म्हणजे गुजरातीच राहतील, ह्या बिल्डिंगमध्ये मराठी राहतील, मराठी माणूस इकडे आला तर हे सगळं सुरू झालं होतं ना त्यांचं हळूहळू. बरं बरं आपण आता पुन्हा संभाजीनगराच्या प्रश्नावर येऊ. पाण्याचा भीषण प्रश्न आहे. तुम्हाला मी एकच सांगतो की आमची महापालिका, मी इथून 2 आणि वेळेस सत्ता आमदार, तुमचीच राहिलेली आहे 25 वर्ष. 2 वेळेस मी आमदार आणि पालकमंत्री होतो. माझी जबाबदारी होती. मी पालकमंत्री असताना शहर 1 नंबरवर केलं होतं. हे म्हणजे तुम्हाला सांगतो की कोणी कोणी शहर ओके केलं होतं. जळगावचं त्या ठिकाणी आमचे दादा होते, म्हणजे नागपूरचे आमचे गडकरी साहेब होते. त्याच्यानंतर मग असे सगळे सगळ्यांचं नाव घेतलं साहेबांनी. यांनी हे शहरं चांगले केले, म्हणजे मी हे शहर चांगले केलं होतं. पण नंतर मग मला दिल्लीला जावं लागलं. पण दिल्लीला गेल्यानंतर म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे. पाण्याचा प्रश्न गंभीर होत जातोच आणि शहर वाढत चाललं. शहर वाढत गेल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण ऑटोमॅटिक सुरुवात व्हायला. तर मग मी समांतर जलवाहिनी जी आपण आणली, म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने PPP मॉडेलमध्ये आणली, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये मी आणली ती योजना. काँग्रेसच्या राज्यात आणली. त्यावेळेस काँग्रेसच्या राज्यात आणल्यानंतर आम्ही म्हटलं आता ही योजना आपण करूया. त्याच्यावर अधिकृतपणे 167 बैठक झाल्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या, आणि त्यावेळेस ही योजना मंजूर झाली. ही योजना मंजूर झाल्यानंतर त्याचं जसं लाईट आपला असतो ते लाईट ज्यावेळेला बंद केला, लाईट चालू आहे चालू, तसं 24 घंटे पाणी मिळणार होतं. ही योजना आली होती आणि ती योजना PPPच्या आधारे इन्व्हेस्टर आले होते, त्यांनी इन्व्हेस्ट केला. महापालिकेचा काहीच खर्च नव्हता आणि हे मान्य केलं. कमलनाथ नावाचे मंत्री होते, शरद पवार साहेबांनी मदत केली, त्याचप्रमाणे मनमोहन सिंगजींनी मदत केली याच्यात, प्रधानमंत्री, आणि योजना आम्हाला दिल्यानंतर ही योजना वर्ल्ड बँकेने चर्चा केली. वर्ल्ड बँकेने आमच्या महापौरांना बोलून तिथे सत्कार केल्यानंतर की ही योजना अशी जिथे पण तुम्ही योजना ह्या कराल भारत सरकार, तिथे आम्ही मदत करू. आणि स्वतः त्या ठिकाणी त्याच्या आधी म्हणजे प्लॅनिंग कमिशन होती. प्लॅनिंग कमिशनमध्ये आमचे डॉक्टर भापकर नावाचे आमचे कमिशनर आणि पांजळे नावाचे आमचे शहरामित्र यांचा सत्कार त्यांनी केला की ही योजना चांगली पास केली आहे त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं आता अशा योजना करा, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टर आणून देऊ. लोकसभेत सुद्धा कमलनाथनी भाषण केलं होतं माझ्याच प्रश्नावर, आणि त्यांनी सांगितलं की यांची जशी योजना केली तशी तुम्ही जर करत असाल तर मी तुम्हाला मदत करतो. आणि ती योजना त्या ठिकाणी आणली आणि टाटाने काम सुरू पण केलं होतं. त्या एजन्सीने काम घेतलं होतं, त्या एजन्सीचं थोडे काही प्रॉब्लेम झाले असतील, पण नंतर मग ती योजनेनं टाटाने काम सुरू पण केलं होतं. मोठे मोठे पाईपलाईन 11-12 किलोमीटर पाईप पण टाकले. पण प्रत्यक्षात काय झालं, या भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी, त्यांच्या लोकांनी, MIMच्या लोकांनी हटकून विरोध केला. भ्रष्टाचारचा काही प्रश्नच येत नाही. पण जे काही आपल्याला टोकन अमाऊंट मिळाला होता केंद्र सरकारकडे, तो बँकेत ठेवला होता आपण. तो बँकेत ठेवल्यामुळे त्या बँकेचे 500 कोटी झाले आता, आणि तेच आता ह्या पाणी पुरवठ्याच्या योजना मदत होऊ लागले. म्हणजे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा काही प्रश्नच येत नाही. कारण ही योजना तर उद्धव साहेब आणि आपले मुंडे साहेब यांनी बनवून त्या ठिकाणी केली होती. बरोबर. हे असताना काही झालं नाही, पण मुद्दाम काही लोकांनी हे केलं आणि ती योजना, आज ती जर योजना झाली असती तर आज आमच्या 4 वर्षापूर्वीच आमच्या शहराला पाणी 24 तास मिळालं असतं आणि त्यांचे कंट्रोल रूम असणार होती. समजा एखाद्या माणसाने जर समजा तिथे काही ते नळ कनेक्शन काही गडबड केली, मेट्रो कनेक्ट केली, तर ताबडतोब सांगता येतं. आणि म्हणजे वर्ल्ड बँकेने ज्यावेळेस अप्रूव्ह केल्यानंतर, तुम्हाला सांगतो मान्यता दिल्यानंतर खूप मोठी चर्चा झाली आणि त्यानुसार ही योजना. पण इथे मात्र ह्या लोकांनी राजकारण आणलं आणि ते बंद पाडले. बंद पडल्यानंतर ती योजना नंतर मग म्हणजे उद्धव साहेबांनी सुरुवात केली होती म्हणून त्यानंतर हे लागलं. पण त्यावेळेस भाजपचे नेते पण होते ना उद्घाटन करायला, पण ते दिलं सोडून आणि नंतर मग हळूहळू त्यांनी ते काड्या करायला सुरुवात केली नको म्हणून. आणि या इकडचे आमचे कमिशनर होते, महापालिका आयुक्त, त्यांनी पण कोर्टामध्ये सांगितलं नाही, बंद करून टाका. ह्या लोकांनी सांगितलं. मग ती योजना बंद केल्यामुळे नुकसान झालं आणि ते जवळपास बरेच दिवस गेले
आणि नंतर काही महिने गेले, नंतर मग यांचं राज्य आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मग त्यावेळी इथले भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं हे असं करा. पण ती योजना परत थोडीशी मॉडिफाय केली असेल. ती 1680 कोटी झाली. पण ती 1680 कोटीची होऊन सुद्धा काही फायदा नाही. नंतर मग त्या ठिकाणी जे एजन्सीला जाऊन त्यांचे नेते मंडळी भेटले हैदराबादला जाऊन, आणि काय त्यांचं गोडभंगन झालं असं माहीत नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी हळूहळू मग ते पण गेल्यानंतर मग उद्धवसाहेब आले. उद्धवसाहेबाच्या काळामध्ये ही योजना परत मॉडिफाय केली. कारण देवाभाऊच्या 2800 कोटी 2700-2600 पण गेली होती. मग उद्धवसाहेबांच्या काळात ती 2800ची योजना पूर्ण त्याने कार्यान्वित केली. दर आठवड्याला ते मिटिंग घ्यायचे पाण्याची, पण ती पाण्याची ती योजना याने फेल केल्यामुळे ते राहिले. आणि आजही त्या ठिकाणी पाणी मिळत नाही. आता यांचं राज्य असताना 2-2 मंत्री या ठिकाणी शहरात असताना सुद्धा ही योजना अजून पूर्ण होत नाही. अजून 6 महिन्यात पण पाणी मिळणार नाही आम्हाला. बरं, आता हा म्हणजे मी सविस्तर का सांगितलं. सविस्तर सांगण्याचं कारण म्हणजे ह्या लोकांनी ती योजना होऊ दिली नाही, नाहीतर ती मॉडेल टाईपची योजना झाली असते. आता ते म्हणतात आम्ही 1-1.5 महिन्यामध्ये कार्यान्वित करतो. 6 महिने अजून पाणी मिळत नाही. अगदी शेवटाकडे येतो. आणि प्रत्येक वेळेस यांनी पण मोर्चा काढला होता ना, देवेंद्र फडणवीस विरोधी त्यांनीच काढला होता. आम्ही लगेच पाणी देऊ तुम्हाला. बरोबर. कुठे दिलं त्यांनी पाणी? दिलंच नाही पाणी. फक्त घोषणा करतात हे लोक, घोषणा करतात. 2017 नंतर आज निवडणूक होतीये, बरोबर आहे. आता दुर्दैव असं आहे की 2 शिवसेना आहेत आणि त्या एकमेकांच्या उभ्या ठाकलेल्या आहेत विरोधामध्ये. तुम्हाला वातावरण काय वाटतंय? लोकांच्या मनात काय? आता कोणती शिवसेना आहे? आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना एकत्र होत्या आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो. महाविकास आघाडीचे आमच्याकडे 2-4 सीट, बाकी आम्ही 100 सीट आम्ही लढवतो एकट्या शिवसेनेचे. आणि हे सगळं असताना त्या ठिकाणी आता हळूहळू त्यांच्यात भांडणं व्हायला लागले. त्यांचं भांडणं झाले आणि त्यांचे 2 विभाग झाले. भाजप वेगळे, शिवसेना त्यांची शिंदे सेना वेगळे. आमची अखंड आहेच. तर त्यामुळे आता आमचं काही विरोध, त्यांच्याकडे आमदार आहे. शिंदे सेनेकडे आमदार इथे 2-3 आमदार त्यांचे आहे. यांच्याकडे पण आमदार आहे. काही माजी मंत्री महोदय केंद्रातले ते पण आहे खासदार. पण त्याच्यामुळे त्यांचा जो प्राबल्य त्या ठिकाणी आहे. पण आता माझं एक सांगतो स्पष्ट, शिंदे सेनेचे लोक आणि यांचे लोक त्या कॉम्पिटिशन की कोणाचे जास्त निवडण्याचं, त्याच्यामध्ये ते दोघांचे भांडणं होणार. आम्ही त्या ठिकाणी आरामशीर आमची उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखचा गडा कायम ठेवला. येस, तुम्ही खरंच म्हणजे एवढा मला वेळ दिलात तुमच्या या सगळ्या गडबडीमध्ये. कारण मी बघतोय तुमच्या ऑफिसमध्ये सगळी गडबड सुरू आहे आणि दिलखुलास सगळ्या गोष्टी मांडल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.